जगामध्ये सगळे तुमच्या विरोधात जाऊ द्या, सगळे जरी विरोधात गेले तर तुमच्याकडे एक पात्र असं आहे, ती म्हणजे तुमची आई. ती तुमच्या कधीच विरोधात जाणार नाही. ऐका बरं, मुलाने हजार चुका करू द्या, सगळं गाव जरी सांगत असेल की ताई तुमचा मुलगा चुकीचा आहे, तुमचा मुलगा खोडकर आहे, सगळे मान्य करतील, पण आई कधीच मान्य करत नाही. ती म्हणती माझा मुलगा चांगला आहे हो, पण ते ज्याच्या संगतीत आहे ते चांगले नाहीत. म्हणजे ती दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवते, पण आपल्या लेकराला कधीच नाव ठेवत नाही. महाराज, मी नेहमी सांगत असतो, आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आईचा मान करा. तुम्ही या ठिकाणी सर्व महिला मंडळी आहेत. एक बोलू महाराज, एका स्त्रीचं एका महिलेचं माहेर कुठपर्यंत आहे माहिती आहे का? जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे तोपर्यंत. ऐका बरं, तुमच्या भावाकडे कितीही संपत्ती असू द्या, त्याच्याकडे कितीही धन असू द्या, कितीही गाड्या असू द्या, बंगले असू द्या, तुम्हाला ते काहीच कामाचे नाहीत. तुम्ही 50 वर्षाचे जरी असताल आणि तुम्ही जर तुमच्या माहेरी गेलात ना महाराज, माहेरी गेल्याच्या नंतर तुमची कधीच येताना पिशवी रिकामी येत नाही. तुमच्या घरी जरी सगळं असलं तरी तुमची आई त्याच्यामध्ये काही ना काहीतरी देते, काही देते, पण पिशवी रिकामी येऊ देत नाही. कारण तिला वाटतं जाऊ द्या, आपण आहेत तोपर्यंत द्यायचं लेकीला, तिच्यासाठी तर सगळं आहे. कोणी विचार करतं महाराज? आई करते. मी नेहमी सांगत असतो, आईचं पात्रच हे असं आहे महाराज. आईचं पात्र हे असं आहे की ते माणसाला आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत काही कळत नाही, आणि आई मेल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर मग मात्र तिची उणीव भासते. मी नेहमी कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून एक प्रसंग सांगत असतो. ऐका, एक लहानसा मुलगा आहे, लहानसा मुलगा आहे. पाहता पाहता महाराज, तो लहान असताना त्याचे वडील वारले, आणि वडील वारल्याच्या नंतर आई जी होती महाराज, आई जी होती, आईनं महाराज त्या मुलाचा सांभाळ केला, दुसऱ्याच्या शेताचं काम करायचं आणि त्या मुलाला जगवायचं. पण ऐका ना, ज्यावेळेस त्या मुलाचा जन्म झाला ना, मुलाचा जन्म झाला त्यावेळेस त्या मुलाला एक डोळ्याने दिसत होतं आणि एका डोळ्याने दिसत नव्हतं. महाराज, डॉक्टरांनी सांगितलं की ताई तुमचा मुलगा एका डोळ्याने अंध आहे. त्यावेळेस आईने विचार केला की लहानसा मुलगा आहे, काही करता येईल का? डॉक्टरांनी सांगितलं करता येईल ना, जर याला जर आपल्याला एखादा डोळा जर भेटला तर आपण त्याला तो डोळा टाकू शकतो, म्हणजे त्याला दोन्ही डोळ्याने दिसल. महाराज, त्या आईनं कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझा डोळा काढा आणि त्या मुलाला डोळा द्या. ऐका ना बरं, त्या आईचा डोळा आईनं एक डोळा काढून त्या लहानशा लेकराला दिला. पाहता पाहता लहानाचा मुलगा मोठा होऊ लागला, त्याला हळूहळू कळायला लागलं आणि त्याला कळू लागलं की माझ्या आईला एका डोळ्याने दिसत नाही, माझ्या आईला फक्त एकच डोळा आहे. महाराज, शाळेत गेल्याच्या नंतर त्याचे मित्र त्याला चिडवायचे, याच्या आईला दिसत नाही, ह्याची आई अशी, ह्याची आई तशी, त्याला अपमान वाटायचा. तो कधीच सांगत नव्हता माझी ही आई आहे. ऐका ना बरं, पाहता पाहता शाळेत तो एवढा हुशार झाला, एवढा टॉपर होता महाराज. एके दिवशी त्याला बक्षीस वितरण म्हणून सरांनी सांगितलं, बाळू आज तुझा सत्कार होणार आहे आणि सत्काराकरता तुझ्या आईला घेऊन ये, तुला वडील तर नाहीत, तुझ्या आईचाही आज आपल्याला सत्कार करायचा आहे. ते घरी गेलं, आईला म्हणलं आई सरांचा फोन येईल, पण हे बघ अजिबात सत्काराला यायचं नाही, कारण तू जर आलीस तर सगळ्याला कळल की तू माझी आईस, तुला डोळा नाही, सगळे मित्र माझे मला हसतील, म्हणून तू यायचं नाही. महाराज, पाहता पाहता आई आली नाही. पाहता पाहता मुलगा हुशार होता, मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर नोकरी लागली आणि नोकरी लागल्याच्या नंतर महाराज पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी कामाला गेला आणि गेल्याच्या नंतर तिकडच एक मुलगी पसंत केली आणि तिकडच लग्न केलं. ऐका ना, जी आई होती ती आपल्या खेड्यागावातच राहिली महाराज, आणि राहिल्याच्या नंतर तो कधीच आईला भेटायला येत नव्हता, कधीच भेटायला येत नव्हता. पण एक दिवस त्या मुलाला महाराज पत्र लिहिलं, पत्र गेलं पुण्याला की बाळू तुझी जी आई आहे ना ती आई आता या जगामध्ये राहिलेली नाही, तुझी आई वारली रे, आणि शेवटचा अग्निडाग द्यायला तरी तू ये.
महाराज त्यानं ते पत्र वाचलं, त्यानं ती चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठी वाचल्याच्या नंतर तो गावाकडे आला. आल्याच्या नंतर सगळेजण वाट पाहू लागले, कधी येतो बाळू, कधी येतो. बाळू आला. आल्याच्या नंतर महाराज सगळ्या लोकांना माहिती होतं गावातल्या की याच्या आईने याच्याकरता किती किती काम केलेले, लोकांच्या धुऱ्याला राबलेली, लोकांची धुणी भांडी केली कोणी, याच्या आईने याच्याकरता. आणि मुलाने हे केलं. महाराज लोक त्याला बोलत होते, बाळू तू असं करायला नव्हतं पाहिजे. महाराज त्यानं आपल्या आईला अग्नी डाग दिला आणि त्यानं विचार केला, जाऊ द्या घरी, गावात घर आहे आपलं, चला एकदा घरी जाऊन येऊ. घरात गेला. एकच रूमचं घर होतं महाराज. घरात गेला, दार उघडलं. घरामध्ये काहीच नव्हतं, पण एक छोटीशी पेटी होती महाराज, पेटी. त्याने विचार केला की या पेटीमध्ये माझ्या आईच्या साड्या असतील, आठवण म्हणून मी काहीतरी याच्यातलं घेऊन जातो. ऐका ना, त्या बाळूनं महाराज ती पेटी उघडली आणि उघडल्याच्या नंतर आईच्या साड्या एक 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 साड्या काढत होता, पाहत होता आणि डोळ्याला धारा लागल्या महाराज त्याच्या. त्याच्यामध्ये एकदम खाली एक चिठ्ठी लिहिलेली होती. चिठ्ठी त्यानं ती चिठ्ठी पाहिली आणि चिठ्ठी पाहिल्याच्या नंतर त्यानं चिठ्ठी वाचली. ऐका ना, त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, बाळू बाळू ज्या वेळेस तू ही चिठ्ठी वाचशील ना त्यावेळेस मी या जगात नसेल रे. ऐक, मी त्यावेळेस या जगात नसेल, पण ऐक ना बाळू, मला तुला एक सांगायचंय. जी गोष्ट मी तुला आतापर्यंत सांगितली नाही ती गोष्ट मी तुला सांगते. ऐक बाळू, तुम्हाला पहिल्यापासून तुला वाटायचं हिला मी लोकांसमोर नेऊ तर मला हसतील, पण तुला माहितीये का बाळू, अरे ज्या वेळेस तुझा जन्म झाला, तुझा जन्म झाल्याच्या नंतर तुला एक डोळा नव्हता, एका डोळ्याने तू अंध होतास. मी माझा कुठल्याही प्रकारचा विचार न करता माझा डोळा काढला आणि तुला माझा डोळा दिला. मग तू तो दोन्ही डोळ्याने तुझं हे सगळं जग पाहिलंस. तुला वाटत होतं की तुझी आई भांगी आहे, तुझ्या आईला दिसत नाही, तुला लाज वाटत होती समाजामध्ये मला न्यायची, पण तुला माहितीये का की मी तुझ्या करता अशी झाले म्हणून. महाराज ज्या वेळेस ते बाळून वाचलं महाराज, मग मात्र त्याला महाराज कंठ आवरला नाही. मग मात्र त्यानं ते कागद जो होता तो आपल्या हृदयाशी लावला आणि जोरात हंबरडा फोडून आई 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 करत करत रडू लागला महाराज. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, ये नाग ये, मला झोप येत नाही. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, ये नाग ये, मला झोप येत नाही. मग मात्र महाराज तो जोर जोरामध्ये धाहे मोकलून रडत होता. आता मला सांगा, आता किती जरी रडला, डोकं जरी फोडून घेतलं तर गेलेली आई येणार आहे का हो परत? महाराज ढगा आड गेलेला सूर्य आणि माती आड गेलेले मायबाप पुन्हा कधीच तुम्हाला दिसणार. हे आईचे मोल कसे लावाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, नका लावू तुम्ही अंदाजा. आई आई स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आई स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, आईचे मोल कसे लावाला, बाबाचे त्याग कसे मोजाला, नका लावू तुम्ही अंदाजा. आई आई स्वर्ग बाबा
बाबा दरवाजा आई आई स्वर्ग बाबा दरवाजा आई आई स्वर्ग बाबा दरवाजा घडविला बाबाच्या कष्टाने तो वाढविला आईने केले तुला संस्कार बाबाने पोकला तुझा बार आईचा घास तुला भरविला बाबाने देह त्याचा झिजविला सावली आईचा पदर झाला कामात भिजून बाबा तो आला पंग फिरशील कसे दोघाचे मुख लावशील कसे प्रेमाचे पंग फिरशील कसे दोघाचे मुख लावशील कसे प्रेमाचे नका लावू तुम्ही अंदाजा आई आई स्वर्ग बाबा दरवाजा 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 आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. महाराज आई हे स्वर्गाचं दार आहे तर बापा हे काय आहेत महाराज दरवाजा आहे. ऐका बरं. नेहमी सांगत असतो जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. ऐका बरं मीच म्हणत नाही कुठलेही महाराज आले तर कुणीही तुम्हाला हेच सांगल. का सांगल त्याचं कारण आहे महाराज. मी म्हणत नाही माझे साधू संत सांगतात तुका म्हणे माये बापे इथं देवाचीच रूपे. ऐका बरं त्याच्या पुढे जर सांगायचं म्हणलं तर माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. जर घरामध्ये तुमचे मायबाप जिवंत असतील तर तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्राला जायचं नाही. आज कथेच्या माध्यमातून सांगून जाईल आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा जर कोणासाठी आला असेल या भूतलावरती कोणासाठी हो महाराज तर हरी पुंडलिका होणी पण वैकुंठा होणी आला पुंडलिका लागोनी. त्या पुंडलिकाने काय केलं तर काहीच नाही फक्त आई वडिलाची काय केली महाराज सेवा केली. त्याच्या मोबदल्यामध्ये महाराज भगवंत वैकुंठाहून या ठिकाणी आला. जर आई वडिलाच्या सेवेने जर देव येऊ शकतो तर ती सेवा आपणही केली पाहिजे. कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला दुखवू नको रे कधी मानसा तुझाच आई बाबा. दुखवू नको रे कधी मानसा तुझाच आई बाबाला. आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला. कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला कर्माय पिताची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. अरे विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला. विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला. आई बापा